लेट पासिंगचा दंड आकारण्यात आलेला आहे। या दंडासाठी आम्ही आग्रही होतो, परंतु शासनाने दंड लावण्याची जे पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये थोडाफार तरी घोळ शासनाने केलेला आहे। कारण पूर्वनियोजित हा दंड त्यांनी तयार केलेला आहे। 50 रुपये दंड आम्ही मान्य केला असता जर तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष आधीपासून जर शासनाने रिक्षा चालकाला सूचित केले असते की 50 रुपये दंड आकारणार आहे, तर सर्व रिक्षा चालक जे गंभीर परिस्थितीमध्ये असताना ते काही करून त्यांच्या गाड्या पासिंग करून घेतल्या असत्या। परंतु काही सूचना न देता आम्ही कोर्टाचा नियमाला आमचा विरोध नाही आहे, आमचा विरोध शासनाने अंमलबजावणी केलेल्या 50 रुपये दंडला आहे। जर त्या शासनाने आतापर्यंत 30 तारखेला जो काय निर्णय घेणार आहे शासन, त्या निर्णयामध्ये जर सवलतीने जर निर्णय घेतला नाही रिक्षा चालकांच्या, तर त्यानंतर रिक्षा चालक RTO परिवहन विभागामध्ये कोणताही रिक्षा चालक गाडी पासिंगला जाणार नाही, कोणताही रिक्षा चालक लायसन्स रेन्यूलला जाणार नाही, टोटल गाड्या पेंटिंग ठेवणार कायमस्वरूपी। आमचं हे आंदोलनाचं मोठं आंदोलन होणार आहे।